नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये हिवाळा आहे की पावसाळा आहे अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. आणि अशी परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात आहे. मुंबईमध्ये तापमान कमी झालंय. तापमानाच्या संदर्भातले हे बदल एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला हवा मात्र कमालीची दूषित होत चालली आहे. आज भर दुपारी मुंबईतलं वातावरण असं काही बदललं की मुंबई आहे का लंडन असा प्रश्न पडावा. अनेक ठिकाणी धुकं चक्क रस्त्यावर दुपारी 12 वाजता उतरलं होतं आणि यामुळे श्वसनाचे विकार वाढतील असं वैद्यकीय तज्ञांचं मत आहे. एका बाजूला आपण कोरोनाशी संघर्ष करत असताना दुसऱ्या बाजूला दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या हवामानामुळे होणारे श्वसनाचे विकार म्हणजे नसती आफत. दुसऱ्या बाजूला पिकांच्या संदर्भात सुद्धा ही परिस्थिती चांगली नाही. अनेक पिकांच्यासाठी आत्ताच्या घडीला अशा प्रकारचं लहरी हवामान हे त्रासदायक आहे. त्या निमित्तानं सरकारची कितपत तयारी आहे आणि काय करायला हवं याची चर्चा आजच्या लक्षवेधीच्या विशेष कार्यक्रमात लहरी हवा बदलतं हवामान. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होतात महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, शेतकरी नेते विजय जावंदिया, त्याचबरोबर अखिल भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे, आरोग्य विश्लेषक या नात्यानं डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्या सोबत आहेत. सरकारची बाजू मांडण्यासाठी किशोर तिवारी, मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार यांना आपण आमंत्रित केले. थोड्याच वेळात आपल्या सोबत फोनवरून जोडले जाणार आहेत असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण चर्चेची सुरुवात करूयात अनिल बोंडेंपासून. अनिलजी, अचानक आलेल्या पावसानं विदर्भात काय नवं संकट उभं राहिलंय? मुख्यमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात तर मध्यम आणि हलका पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं तूर जी काढणीला आलेली आहे त्याचं मोठं नुकसान होत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विदर्भासह मराठवाडा असो किंवा सांगली सातारा असो या ठिकाणी द्राक्षाचे नुकसान झालेलं आहे, डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे आणि जे आता म्हणजे रब्बीचे पिकं आहे किंवा निघालेली तूर आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काल मी कोकणामध्ये होतो आणि कोकणामध्ये हे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की त्याच्यामुळे आंब्याचा मोहर झडतोय आणि आंब्याचा मोहर झडल्यामुळे पालवी फुटते आणि पालवी फुटल्यानंतर हा आंब्याचा मोसम 2 महिने समोर जाणार आहे आणि त्यामुळं या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं रब्बी पिकाचं नुकसान होते, तुरीचं नुकसान होते. खरं जर पाहिलं तर यावर्षी कापूस हातातून गेला, कापसाचा फरदडच्या टोकावर आता पोहोचलेला आहे. कापसामध्ये बोंडसड झाली, बोंडअळी झाली, सोयाबीन गेलं आणि म्हणजे खरीपामधली तुरीवर आशा होती तर तुरही विदर्भामधली दवानी जास्त थंडीमुळे गेली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणे दव गेल्यामुळे तूर गेली आणि आता शेवटची या अवकाळी पावसामुळे जाते. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच तिवारी आपल्या सोबत आहेत फोनवर. काही मर्यादित वेळेसाठीच ते आपल्याला उपलब्ध झालेत, पण किशोरजींना विनंती आहे, हा शेतकऱ्यांचा विषय आहे. तुम्ही शेतकरी नेते आहात, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार आहात, तुम्ही पूर्ण वेळ कार्यक्रमात थांबावं अशी विनंती करून एक प्रश्न विचारतो. आता डॉक्टर अनिल बोंडेंनी सांगितलं तुरीच्या बरोबरच रब्बी पिकांचं काय नुकसान आहे, कोकणामध्ये आंब्याचं नुकसान कशा पद्धतीनं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी सरकारला तुम्ही लक्षात आणून दिल्या आहेत? किशोरजी, मी अनिल बोंडेची सहमत आहे. यावर्षीचं हे नापिकीचं वर्ष आहे, पूर्ण वर्षच नापिकीचं होतोय आणि निसर्गाच्या फटक्यावर फटके भरत आहे. प्रत्येक 15 दिवसांनी वादळ येतो आणि त्याच्यानंतर त्याच्या फटके पावसाच्या रूपाने ढगाळाच्या रूपाने येतात. आता कापूसची नापिकी झाली, नापिकी पहिले झाल्यानंतर बोंडअळीचा त्रास झाला आणि आता तुरी सुद्धा हातातून निघून जात आहे कारण मर रोग आलेला आहे. तर मी मुख्यमंत्र्यांना ही परिस्थिती पहिले सांगितली होती. तर आता नापिकीचं क्षेत्र आम्ही घोषित केलं आहे आणि बहुतेक सगळ्याच जिल्हे आमचे नापिकीग्रस्त झालेले आहे.
आता मदतीचा विषय आहे, शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालायचा विशेष आहे. तर मला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की ते नापिकी तिवारीजी विदर्भामध्ये तुमच्या यवतमाळ जिल्हा असो, अमरावती जिल्हा असो, जो पहिला टप्पा मिळाला तो 2-2 हेक्टर वाल्याला फक्त 1,000, 2,000, 1,500 रुपये असेच मिळाले. आणि वाशिम मध्ये तर फक्त 6,000 हेक्टर वरच्याच शेतकऱ्यांना मिळालं. खरं पाहिलं तर सोयाबीन पूर्ण वाशिम मधून गेलेलं होतं. म्हणजे पहिला टप्पाही जो मदतीचा आहे त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त शेतकरी वंचित आहे. म्हणजे उद्धवजींनी म्हटलं होतं की 10,000 रुपये प्रति हेक्टरी देऊ, पण त्याचा कुठे मागमूस दिसत नाहीये, त्याचं वाटप होत नाही. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. एका बाजूला लहरी हवामान आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची तोकडी तुटपुंजी मदत. असं नसते ते, त्याला काय म्हणतात की ही प्रथा अशीच आहे की आसमानी संकटापेक्षा सुलतानी संकट जे असते ना नोकरशाहीचं ते जास्त असते. मी तुमच्या अनिल बोंडेच्या या मताशी सहमत आहे की मागच्या वेळेस त्यांनी जी मदत घोषित केली म्हणजे 2,240 कोटीच मदत ती होती. त्याच्यामध्ये पश्चिम विदर्भातील पुष्कळ शेतकरी वंचित राहिले आणि हा मुद्दा मी फार ताणून धरलेला आहे. मात्र पैशाचं सोंग सरकारला करता येत नाही. केंद्राची आता चमू येऊन गेली आहे. तर आता तर आम्ही नापिकी घोषित केली. काल कोकणात सिंधुदुर्ग मध्ये गेलो, तिथं एकाही शेतकऱ्याला मदत नाही मिळाली आणि वादळ तर केव्हाच येऊन गेलेलं आहे. अवकाळी पावसाने एकाही शेतकऱ्याला नाही. मी तिथल्या कलेक्टरशी, त्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याशी बोललो. अनिल बोंडेजी, पण किशोर तिवारी आपल्या प्रस्तावनेत आणि त्याचबरोबर त्यांच्या भूमिकेमध्ये सांगतायत की नोकरशाहीमुळे नुकसान भरपाई मिळत नाही. कसं आहे, पंचनामे कोणी पाठवले सिंधुदुर्गाचे? अनिल स्वतः कृषी मंत्री होते बरं, आणि त्यांना फटका सगळ्यात जास्त मागच्या वेळेस जेव्हा मदत घोषित झाली तर अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा आणि वाशिम जिल्हा इथेच जास्त फटके बसले. अकोला जिल्ह्यातही तसंच आहे. आता प्रसाद, तुम्ही हा विषय काढला म्हणून बोलतो. बरोबर. जे शेतकरी मदतीपासून वंचित आहे किंवा सध्या तर आत्महत्येचं पीकच आलंय विदर्भात, तर अशा वेळेस शेतकरी मात्र टीव्ही लावून दिल्लीत काय चालू आहे ते बघत आहे. आणि कसं करावं मला समजत नाही. म्हणजे तुमचा सल्ला त्यांना काय आहे? त्यांनी टीव्ही लावून दिल्लीचं आंदोलन बघत बसण्यापेक्षा शेतीकडे लक्ष द्यावं असं म्हणायचंय? नाही, हातात मशाली घेऊन रस्त्यावर येणं हाच एक पर्याय मी आज सांगतो तुम्हाला. या सरकारला, या अधिकाऱ्यांना जोपर्यंत चटके बसणार नाही या परिस्थितीत, तोपर्यंत जाण येणार नाही. अनिल बोंडेजी, ही भाषा तुम्हाला ओळखीची वाटतेय का? सत्तेत मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार असलेल्यांची ही भाषा आहे. निश्चितच किशोर तिवारी, मी तर धन्यवाद देतो की त्यांनी सांगितलं की यांना फटके मारल्याशिवाय सुधारणार नाही. आणि खरी गोष्ट आहे, कारण की विदर्भातल्या शेतकऱ्याला एवढं वंचित ठेवलंय, त्याच्याशिवाय 10-10 हजाराचं इलेक्ट्रिक बिल त्याच्या उरावर येऊन पडलेलं आहे. म्हणजे त्याचं उत्पन्न तर गेलं, पण त्या कर्जाच्या ओझ्यामध्ये तो डुबतोय. बरं, कर्जमाफी झाली, ती पण बऱ्याच शेतकऱ्यांची झाली नाही. 2 लाखाच्या. अनिल बोंडेंचा संपर्क तांत्रिक कारणामुळे तुटताना दिसतोय. आपल्यासोबत नाना आकरे नागपूरहून जोडले गेलेले आहेत, विजयराव जावंदिया जोडले गेलेले आहेत. नानासाहेब आकरे, आपल्याला एक पहिला प्रश्न थेट विचारतो. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं तूर, त्याचबरोबर इतर रब्बी पिकं आहेत, आंबा, मोहोर, अशा प्रकारच्या शेतीविषयक नुकसानीची चर्चा झाली. या व्यतिरिक्त शेतीविषयक कुठलं नुकसान तुम्हाला जाणवतं जे भविष्यात आव्हान म्हणून आपल्या समोर उभं राहील? नाना आकरे. धन्यवाद. आपण फार योग्य प्रश्न विचारला. आपण एक मुख्य पीक विसरलो आहे की आपल्या विदर्भाचा संत्रा हे प्रमुख पीक आहे. 4 जिल्ह्यांमध्ये, साधारण मध्य विदर्भामध्ये जो संत्रा होतो हा जागतिक क्वालिटीचा संत्रा होतो. आणि यावर्षी आंबियाबाराचं संत्र्याचं पीक चांगलं आलं आहे. परंतु शेतकऱ्यांचं दुर्दैवच म्हणा की दिल्लीच्या आंदोलनामुळे उत्तर भारतामध्ये कुठलाही संत्रा गेला नाही. त्यामुळे जे घेणारे व्यापारी आहे, अडते आहेत, त्यांचे दलाल आहेत, हे सगळे जण संत्रा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येतात, बगीच्यात येतात, बगीचा पाहून बोली करतात, किंवा आम्ही संत्रा मार्केटमध्ये, मंडीमध्ये नेतो.
तर त्याचा भाव एवढा पडला की तो 8 ते 10 हजार रुपये टन झाला. ही गोष्ट मी डिसेंबरातली सांगतोय, काही जुनी नाही. आणि त्यामुळे हा जो संत्रा उत्पादक आहे, ज्याचं संत्रा हे एकमेव पीक आहे, असे हजारो कास्तकार अमरावती, नागपूर, वर्धा या सगळ्यांनी, मध्य प्रदेशातला काही पट्टा, पांडुर्णा, काटोल इत्यादी सगळा, या सगळ्या ठिकाणचा कास्तकार अत्यंत दुःखी आहे. हा जो संत्रा आहे हा क्वालिटीचा असून सुद्धा यावर्षी बऱ्यापैकी पीक असताना सुद्धा त्याला साधारण 22, 25, 30 हजार रुपये टनाचा भाव अपेक्षित होता, परंतु तो 1/4 मिळालाय आणि तो सुद्धा घ्यायला कोणी तयार नाही. काल मी शेतीवरून आलो तर चांदूर बाजारला माझी शेती आहे, त्या ठिकाणी अजूनही झाडावरती संत्र लटकलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये संत्र घेणारा कोणी नाही. हा संत्र्याचा कास्तकार अक्षरशः रडू आलाय त्याला. आणि वार्षिक पीक एकच असते, संत्र्याच्या मध्ये काही तो आंतरपीक वगैरे घेतो, काही दुसरं असं काही भाग होत नाही. तर या सगळ्या बाबतीमध्ये संत्र्याचा कास्तकार अत्यंत दुःखी आहे, अत्यंत नुकसानीत आहे. त्याच्या भरोशावरती पुढचा वर्षाचा खर्च असतो, तो सगळं नियोजन त्याचं अत्यंत बिघडलेलं आहे. सरकारने प्रक्रिया उद्योगाच्या गोष्टी खूप केल्या, सध्याचं सरकारही करते आहे. याच्या आधीचं सरकार होतं ज्यात बोंडे साहेब स्वतः मंत्री होते, त्यांनी सुद्धा या प्रक्रिया उद्योगाच्या गोष्टी केल्या आहे. परंतु प्रक्रिया आपल्या शेजारी विजयराव जावंदिया बसलेले आहेत. विजयराव जावंदियांना प्रश्न विचारतो आहे. विजयराव, विविध पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त होतोय. आपल्याला किशोर तिवारींना परत एकदा जोडून घ्यायचंच आहे, त्यांचा फोन डिस्कनेक्ट झालेला आहे असं मला सांगण्यात आलंय. अनिल बोंडेंनीही कोकणापासून विदर्भापर्यंतच्या परिस्थितीबाबत कथन केलं. किशोर तिवारींचं एक महत्त्वाचं वक्तव्य आपण ऐकलं असेल, ते म्हणतात की प्रशासन जबाबदार आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये तातडीनं मदत न पोहोचण्यासाठी. विजयराव, आपण बोला. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना शहरी भागात ज्या पद्धतीनं हवामान बदलतंय त्याचे आरोग्यविषयक परिणाम पण चर्चेला घ्यायचे आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवे बराच वेळ आपल्या सोबत आहेत, तेही वाट पाहतात. विजयराव जावंदिया, आपण बोलणार आहात. नाही बघा, मी किशोर तिवारींचंही ऐकलं आणि डॉक्टर बोंडेंचंही ऐकलं. हे सगळेजण अधिकाऱ्याला दोष देतात. माझं असं मत आहे, अधिकाऱ्यांना दोष देण्यापेक्षा यांनी राजकीय व्यवस्थेला दोष द्यायला पाहिजे. सरकार कुणाचंही असो, जर सरकारने अधिकाऱ्यांवर वचक ठेवला तर निर्णय लोकांच्या हिताचे होऊ शकतात. त्याच्याकरता सरकार असतं, त्याच्याकरताच लोकप्रतिनिधी असतात. सगळ्यात प्रश्न कसा आहे की पैशाचा प्रश्न आहे. जे म्हणाला किशोर तिवारी हे बरोबर आहे, हे डॉक्टर बोंडेंच्या कार्यकाळातही होतं. आणि यावर्षीचं चित्र तर मी तुम्हाला खरं सांगू का, की मागचं वर्ष बरं होतं असं म्हणण्याची वेळ आली आणि न भूतो न भविष्यती असा पिकांना मार बसलेला आहे. सोयाबीन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं, कापूस इतका उद्ध्वस्त झालेला आहे की मी तुम्हाला माझा आकडा सांगतो. मला दरवर्षी 120 ते 130 क्विंटल कापूस होतो. आतापर्यंत घरी फक्त 20 क्विंटल कापूस आलेला आहे. आणि मी माझ्या आजूबाजूच्या गावातल्या विदर्भातल्या अनेक लोकांशी फोनवर बोलतो. मी मागेही मला वाटतं याच्यावर बोललो होतो की 2-3 क्विंटल एकरी सुद्धा उत्पादन नाही आहे. आणि जवळपास अनेक शेतकऱ्यांनी ज्यांचं जर पाणी त्यांनी कापूस उपडून, पराठी उपडून तिथे गहू आणि हरभरा पेरलेला आहे. आणि मी माझा गहू स्वतः पाहून आलो 8 दिवसापूर्वी. गहूही पिकणार नाही आहे आणि या आभाळाने हरभऱ्याचं उत्पादनही येणार नाही आहे. सगळं बर्बाद झालेलं आहे, आभाळ फाटलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा हो, आजच मला एका शेतकऱ्यांनी सांगितलं की त्याच्या 15 एकर शेतीमध्ये त्याला 3 लाखाचा तोटा आहे. माझं स्वतःचं 2 लाख रुपयाचं कृषी सेवा केंद्राचं बिल आहे. कसा काय हा शेतकरी जो 100% शेतीवर जगणारा आहे तो कसा काय जगणार आहे हो? आणि मदतीकरता सरकार म्हणणार आहे की आमच्याजवळ पैसे नाही. आणि दिल्ली सरकार तर ढुंकून पाहायला तयार नाहीयेत. 72 लोक दिल्लीला गेल्यानंतर दिल्ली सरकार ढुंकून पाहायला तयार नाही, हा एक आक्षेप विजयराव जावंदियांचा आहे. त्याचं उत्तर तर तुम्ही द्याच. त्याचबरोबर आत्ताच्या घडीला तात्काळ शेतकऱ्याला काही मदत करणं शक्य आहे का? कारण जानेवारी सुरू झालाय आणि येत्या दिवसात परिस्थिती कितपत आणखीन प्रतिकूल होईल याच्या बाबत नकारात्मकच माहिती समोर येते. राज्य सरकारला पगार करता येतो, गाड्या घेता येतात आणि फक्त शेतकऱ्यासाठीच पैसे नाहीये. यांनी जेव्हा प्रस्ताव पाठवला, तुम्ही खरं म्हणजे तुमच्या चर्चेमध्ये मदत पुनर्वसन मंत्री किंवा कृषी मंत्र्याला बोलवायला पाहिजे. कारण की किशोर तिवारींना किती वाटत असेल तरी किशोर तिवारीचं काही ऐकलं जात नाही. किती तुम्ही म्हटलं
की मुख्यमंत्र्यांचे बोंडे साहेब सल्लागार. आपला बोंडे साहेब आपला प्रामाणिकपणे- सल्ला अत्यंत योग्य आहे, फक्त जबाबदारीनं त्या माणसांनी आमच्या या पॅनलवर यायची तयारी सुद्धा दाखवली पाहिजे. काँग्रेसचे मदत जेव्हा त्यांना पुनर्वसन प्रश्न मंत्री विचारले आहे. जातात जेव्हा त्यांना प्रश्न विचारले जातात आणि चर्चेला बोलवलं जातं तेव्हा बहुतेक वेळेला काही ना काहीतरी कारण देऊन उत्तर टाळण्याकडे त्यांचा कल असतो, म्हणून अशा चर्चांमध्ये ती माणसं नसतात. आपण आपलं म्हणणं पुढे नेऊ शकता. विदर्भाचा मदत पुनर्वसन मंत्री आहे विजय वडेट्टीवार. धान तिथला बर्बाद झाला, अजूनपर्यंत नुकसान भरपाई भेटलेली नाही. आणि खरं जर पाहिलं तर केंद्र सरकार दरवेळेला मदत करते. यावेळेला सुद्धा यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 45 दिवसाच्या आतमध्ये पथक आलं, कारण की ती फॉर्मॅलिटी असते आणि त्यांचे पैसे येतील त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करावा लागतो. ते देवेंद्र फडणवीसांचं सरकार असो की उद्धवजी ठाकरेंचं सरकार असो, कारण ठीक आहे. सगळ्या राज्यातले आता सरकार तात्काळ करतात. काय करता परंतु येईल असा प्रश्न होता. बोंडेजी, सरकार स्वतःची जबाबदारी ढकलू शकत नाही. शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारचं प्राथमिक काम आहे. उद्धवजी ठाकरेंनीच बांधावर जाऊन सांगितलं होतं की 25,000 रुपये प्रति हेक्टरी कोरडवाहूला देऊ, 50,000 रुपये प्रति हेक्टरी ओलिताला देऊ आणि 1 लाख बागायतीला देऊ. का विसरले ते? हा मूळ प्रश्न आहे की ते संपूर्णतः विसरले. आता सांगतात की पैशाचं सोंग करता येत नाही. ठीक आहे. तेव्हा नव्हतं समजत का? ठीक. आपल्याला आरोग्य विषयक चर्चा करण्याच्यासाठी डॉक्टर अविनाश भोंडवेंना आता चर्चेत सहभागी करतो. आपण सर्व मंडळी इतर जी चर्चेत आहात ती शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्या गाठीशी बाळगता. या निमित्तानं तुम्हालाही स्वतःला तब्येतीच्या संदर्भातली काळजी घेण्याचा सल्ला वजा विनंती आम्ही करतो. आणि डॉक्टर भोंडवेंना माझा पुढचा प्रश्न शहरी भागाच्या संदर्भातला असेल. डॉक्टर भोंडवे, मुंबईतलं आज भर दुपारचं वातावरण कसं होतं ते मी माझ्या प्रस्तावनेत मांडलंच. एकदा परत छोटीशी आठवण त्या निमित्तानं देतो. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अचानक पाऊस झाला. अर्थात तसा पाऊस होईल अशा प्रकारची कल्पना हवामान खात्याकडून देण्यात आलेली होती, पण त्यानंतर जे घडलं ते थोडं आश्चर्यकारक होतं. मुंबईत दुपारी 12च्या सुमारास रस्त्यावरून चालताना सुद्धा धुकं अनुभवायला येत होतं. हे नक्की धुकं होतं की हा एक वेगळा कुठला धुरक्याचा प्रकार होता, आणि हे किती घातक आहे श्वसन यंत्रणेला? प्रसादजी, तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे खरं तर दिल्ली हे जगातलं सर्वात प्रदूषित शहर मानलं जातं आणि दिल्लीमध्ये या प्रकारचे अनेक गोष्टी वर्षानुवर्ष पाहायला मिळतात की डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तिथे शाळा कॉलेज बंद ठेवावी लागतात, विमानाची उड्डाणं थांबवावी लागतात आणि त्यावेळेला त्यांनी अनेक प्रयत्न करून बघितले की त्यावेळेला त्यांनी सीएनजी वापरलं बसेससाठी आणि ट्रकसाठी. त्यानंतर काही प्रयत्न केल्यानंतर ते प्लस मायनस किंवा अधिक आणि हे काय ते सम आणि विषम याची त्यांनी पद्धत अनुसरायचं ठरवलं, परंतु त्यातून काही झालं नाही. त्यावेळेला असं लक्षात आलं की आजूबाजूच्या ज्या हरियाणा आणि पंजाब या भागातली शेती आहे तिथं मोठ्या प्रमाणावर राब केला जातो शेती किंवा तिथल्या गोष्टी जाळल्या जातात आणि त्यानंतर आता मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईला प्रचंड समुद्र किनारा लाभला आणि तरी सुद्धा तिथं अशा प्रकारचं तुम्ही जे म्हणलात त्याला स्मॉग म्हणतात किंवा धूम्रधुकं म्हणतात की ते प्रदूषित प्रदूषणाचे जे कण आहेत, जे पार्टिकल्स आहेत, जे हवेत तरंगत असतात ते या ढगामध्ये किंवा या धुक्यामध्ये अडकून हे धूम्रधुकं आपल्याला अनुभवायला मिळालं. आता या सगळ्याचं जर कारण आपण पाहिलं की हा असा पाऊस का पडतो किंवा या गोष्टी का घडतात, हे बदलत्या वातावरणाचं आपण ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय अगदी त्याचंच आणि प्रदूषण हे त्याचं मुख्य कारण आहे. आता डॉक्टर बोंडेजी, हा विषय केवळ आणि केवळ मुंबई पुरता मर्यादित असेल असं नसेल. मला वाटतं कदाचित हाच प्रकार कमी अधिक प्रमाणामध्ये पुणे, नागपूर आणि इतरही महानगरांमध्ये दिसत असेलच. मी आता पुण्यातच आहे आणि तुम्ही म्हणता तसंच वातावरण आज पुण्यातही आहे. तर हे असं संपूर्ण जगभर हे होत आहे आणि हे का होतंय याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याचे आरोग्यावरचे परिणाम तुम्ही म्हणलात तर एक साधी गोष्ट आहे. वरवर आपण म्हणतो की ज्यांना श्वासनाचे त्रास आहेत त्यांना खोकला वाढेल, ज्यांना न्यूमोनिया होईल, अस्थमा आहे त्यांना जास्ती दम लागेल, किंवा ज्यांना करोनानी जे बाधित आहेत अशा लोकांनाही हे, जे बरे झालेत अशा लोकांनाही दम्याचा किंवा याचा त्रास होऊ शकेल. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे धुकं आणि धूर हे पाण्यामध्ये मिळून जलप्रदूषण होतं. एक प्रकारचे जे काही अशी विषारी द्रव्य असतात ती पाण्यामध्ये जातात, तिथून आपल्या शरीरामध्ये जातात, त्याच्यामुळे कर्करोगासारख्या गोष्टी होतात. ह्या शेतीमध्ये हे जाऊन शेतीच्या मालावर परिणाम होऊ शकतो किंवा शेतमालावर परिणाम होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर मुळामध्ये सर्व जगामध्ये आपण हे जे प्रदूषण आहे हे रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
प्रत्येक वेळेला पाऊस अगदी पडला. आपण असं म्हणता आहात प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानिमित्तानं हा एक मोठा चर्चेचा विषय सुरू होईल. पटकन कृषी विषयक परिणामांच्या बाबतीत चर्चा करूया आपण. आपल्या सोबत विजयराव जावंदी आहेत. विजयराव जावंदिया, डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी शेतीविषयक परिणामांच्या विषयालाही स्पर्श केलेला आहे. धुरक्याचा म्हणजे धूर आणि धुक याचं एकत्रीकरण होऊन जे समोर येतं ते धुरक शेतीवर कोणत्या प्रकारच्या पिकांना धोकादायक ठरतंय आणि याचा शेतीच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतोय, नकारात्मक परिणाम अर्थात. बरोबर ते बोललेत. बघा, तुरीचं पीक यंदा खूप चांगलं येईल अशी अपेक्षा होती शेतकऱ्यांची. खूप चांगला बहर आला होता. एक 8-10 दिवस धुकं पडलं आणि त्या तुरीवर व्हायरस आल्यासारखं झालं आणि पूर्ण सुकून गेली. ज्या शेतकऱ्यांना 7, 8, 9 पोते एकरी तूर पिकेल अशी आशा होती, ते आता 4-5 पोते तरी तूर पिकेल की नाही याची शंका व्यक्त करतात आहे. तुरीचा दाना बारीक होणार आहे. आणि हाच प्रकार आता बघा, 15 दिवसापासून विदर्भात आभाळ आहे सगळीकडे. थंडी कमी झालेली आहे. हरभरा जो आहे तो आता फुलावर येत होता, त्या हरभऱ्यावर सुद्धा अनेक ठिकाणी गिरवा येतो आहे. काही ठिकाणी पाऊस झाला आहे थोडासा. तिथे पाऊस जर जमा झाला जमिनीत तर हरभरा ताबडतोब गिरवा येतो आणि त्याच्यावरचं खार वाहून जातं आणि त्याच्यावरही परिणाम होतो. हे अत्यंत घातक असं वर्ष आहे. आणि ते बरोबर म्हणाले की पर्यावरण आपण जेव्हा म्हणतो तर पर्यावरण बदलण्याकरता आपण जे काही करतो आहे, पर कॅपिटा एनर्जी आपण जास्त वापरायला लागलो आहे विकासाच्या नावावर. त्याचा सगळा भुर्दंड हा ग्रामीण भागातल्या लोकांना जास्त सहन करावा लागतोय. मला असं वाटतंय की याच्याकरताच मी तुम्हाला आठवतो मागच्या वेळेस सुद्धा मी बोललो होतो की एक चांगल्या क्रॉप इन्शुरन्सची गरज आहे. ती कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रॉप इन्शुरन्स असलं पाहिजे, ते गाव पातळीवर असलं पाहिजे. त्याचा 100% विमा हा सरकारने दिला पाहिजे. हा विमा सरकारने दिला पाहिजे, पुन्हा मी सांगतो. आणि ते गाव पातळीवरचं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये फक्त पिकाचं नुकसान नाही तर त्या शेतकऱ्याला वर्षभर आपलं घर पोसायचं आहे हे सुद्धा कॉम्पेन्सेशन त्याला मिळालं पाहिजे. आणि शेतमाल खरेदी करताना विजयराव या प्रकारच्या तरतुदीची अपेक्षा तुम्हाला नक्की कोणाकडून आहे? शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या योजनांच्या बाबतीतही आक्षेप बऱ्याचदा नोंदवले जातात. राज्य आणि केंद्र सरकार या निमित्तानं भांडत राहतात. आता तुम्ही एक सर्वंकष पीक विमा योजना अपेक्षित करताय. या प्रकारची सर्वंकष पीक विमा योजना आखायची कुणी, जबाबदारी घ्यायची कुणी? पीएम किसान विमा योजनेचे ढोल नाही वाजवले जात का आपल्या इथे? पीएम किसान योजनेमध्येच हे बदल करायला पाहिजे. लागेल तर प्रीमियम भरताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने वाटून घ्यावा. पण माझ्या मते हे सगळं खरं केंद्र सरकारने करायला पाहिजे. कारण नोटा छापण्याचा अधिकार, माझं हे वाक्य लक्षात घ्या, नोटा छापण्याचा अधिकार केंद्र सरकारलाच आहे. केंद्र सरकार बाकीच्या सगळ्या गोष्टींकरता खर्च करतं, पण केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांना देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आता राज्य सरकारकडे ढकलतं आहे. केंद्र सरकार जरी असं म्हणत असलं, घटना जरी अशी म्हणत असली की शेती हा राज्याचा विषय आहे, पण शेती संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अधिकारात असतात. आणि डॉक्टर बोंडे उत्तर देणार आहेत. विजयराव आपल्या मुद्द्याला डॉक्टर बोंडे उत्तर देतील. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला एक सर्वंकष पीक विमा योजनेचं कवच देता येणं शक्य आहे का? आणि ज्या पद्धतीनं विजयरावांचा सल्ला आहे की नोटा छापा आणि मदत करा, हा व्यवहार्य आहे का? डॉक्टर बोंडे. नाही, होय, निश्चितपणे हे देणं शक्य आहे, व्यवहार्य आहे. आणि पंतप्रधान पीक विमा योजना, त्यासोबतच हवामानावर आधारित पीक फळबाग विमा योजना, या दोन्ही गोष्टी काही अंशी त्या टोकापर्यंत जातात. परंतु त्यामध्ये अनेक सुधारणा करणं आवश्यक आहे. परंतु प्रत्येक राज्याला स्वातंत्र्य त्या पंतप्रधान विमा योजनेमध्ये दिलेलं आहे. आताच सर्क्युलर आलं की केंद्राच्या संमतीशिवाय राज्यांनी त्यामध्ये बदल करू नये. कारण की यावर्षी राज्यांनी कंपन्या ठरवताना निकष एकदम बदलवून टाकले आणि बदलवल्यामुळं टेम्परेचरचा निकष वाढवून घेतला, नंतर हवामानाचा निकष, तापमान कमीचा निकष कमी केला आणि त्यामुळे फारच कमी शेतकरी त्यामध्ये बसणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं काय आहे कंपनीच्या हितापेक्षा हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.
आणि हे करणं अतिशय आवश्यक आहे. त्यासोबतच कर्नाटक सरकारने एक अतिशय चांगली गोष्ट केली आहे की शेतकरी झाडं लावतो शेताच्या बांधावर, पण त्याला काही मिळत नाही. आणि खरं म्हणजे त्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट किंवा ट्री क्रेडिट मिळायला पाहिजे. बर. जे झाडं ऑक्सिजनचं उत्सर्जन करतात, कडुनिंबाचं झाड आहे, बांबू आहे, साग आहे, असे मोठे झाड आहे, त्याचे जर नगदी पैसे त्या शेतकऱ्याला दरवर्षी त्याच्या खात्यामध्ये मिळाले तर शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याच्या पडीक जमिनीवरही झाडं लावू शकतील. पण या सगळ्या गोष्टी डॉक्टर बोंडे ज्याप्रमाणे रामराज्याची अपेक्षा करायची त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी होण्यासाठी अपेक्षाच करायची आहे की हे कुठे ना कुठेतरी घडतायत? नाही, आता कर्नाटकमध्ये सुरू झालं, पण कर्नाटकच्या प्रमाणे आता कसं आहे, शेती आणि शेतकरी हा ढोबळ मनाने त्याची जबाबदारीचा विषय हा राज्याकडे असतो आणि हे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे आणि हे राज्य घटनेप्रमाणे ठरवलेलं आहे. बरं. त्यामधल्या आणि त्यामध्ये काही कायदे केले जातात, ते बदलवले सुद्धा जातात. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्य सरकारला या जबाबदारीमधून दूर होता येत नाही, कारण प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती यावर नानासाहेब आखरेंनाही काही मुद्दे मांडायचे तसं लक्षात येत आहे. नानासाहेब आपण बोला, आपल्यासाठी 1 मिनिटाचा वेळ आहे. असं आहे की तुरीच्या पिकासंदर्भात गेल्या 3 आठवड्यामध्ये जे धुकं आलं त्यात पीक गेलं, आताच विजूभाऊंनी सांगितलं. मला हे म्हणायचं आहे, तुम्ही हवामानाला लहरी म्हणता, मला म्हणायचं राज्य सरकारही लहरी आहे. बांधावर जाऊ, शेतकऱ्याला बियाणे पोचवू, ही घोषणा करू, ती घोषणा करू. शेतकऱ्याला भीक नको आहे, शेतकऱ्याला भीक नको, भाव पाहिजे आहे. जी काय मदत येते ती अत्यल्प असते. GR निघाला त्यात 10 प्रकारच्या अडचणी आणि अटी असतात. प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत मदत पोचत नाही. पोचली तर 5-10% कास्तकारांपर्यंत पोचते. आणि त्यात सुद्धा हे जे ब्युरोक्रॅट्स आहेत, नोकरशहा, हे पुन्हा नखरे करतात. जरी खात्यावर जाण्याची सिस्टीम असली तरी अजून काय भ्रष्टाचार कमी झालेला नाही आहे. त्यामुळे आमचा विश्वास या सिस्टीमवर आणि मदत करणे, ही भीक देण्याची प्रवृत्ती यांनी काही साध्य होणार नाही. माझं म्हणणं आहे, सरकार सुद्धा लहरी आहे. हा कृषी विषय राज्य सरकारचा आहे. काय मिळालं गेल्या 6-8 महिन्यामध्ये शेतकऱ्याला? काहीच नाही. आमची अपेक्षा नाही. पण जर का हवामान बदललं, निसर्गाने धोका दिला तर त्यात काय मदत करेल या आशेवर होता. शेतकऱ्यांचा शासनावरचा विश्वास उडत चाललेला आहे, तो शून्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे जी काय शासन व्यवस्था आहे ही नुसती गोष्टी करण्यापुरती आहे. आणि टेलिव्हिजनवर बांधावर जातो आणि बी वाटल्याचं नाटक करतो. महाराष्ट्राचे कृषी मंत्री गेल्या बांधावरती किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले? काही रेशो आहे का तुमच्याजवळ? आपण या सगळ्या विषयांच्यासाठी कृषी सल्लागार असलेल्या किशोर तिवारींना चर्चेत राहा अशी विनंती केली होती. मात्र दुर्दैवानं त्यांनी चर्चेत न राहणं पसंत केलेलं दिसतंय. त्यामुळे बऱ्याचशा शेतीविषयक आणि सरकारविषयक एकदम बरोबर बोलले तुम्ही, ते सल्लागार आहेत. बरोबर. आणि त्यांना आपण त्याच निमित्तानं म्हणजे अर्थात या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी चर्चेत राहावं अशी विनंती केली होती. तुर्तास त्यांनी तशी भूमिका घेतलेली दिसत नाहीये. ते चर्चेतून बाहेर गेलेले आहेत. आपण लवकरात लवकर त्यांना पुन्हा प्रयत्न करूया. दरम्यान एक पुढचा प्रश्न माझा डॉक्टर बोंडवेंसाठी आहे आणि तो आरोग्य विषयक आहे. एका बाजूला कृषीची चर्चा करायची आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला शहरी भागाची पण चर्चा करायची आहे. डॉक्टर बोंडवेजी, शहरातही जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, बदलत्या हवामानाने श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता असताना लोकांनी काळजी काय घ्यावी? पुन्हा तेच आहे की मुळामध्ये आपण जे आता विचार करतोय, कृषीचं असेल किंवा हे आरोग्य विषयक, या सगळ्या वरवरच्या मलमपट्ट्या आहेत. प्रदूषणामुळे जे काही गोष्टी होत आहेत ना, त्याच्यामध्ये आपण मूलभूत काही सुधारणा करायला पाहिजे. आता या काळामध्ये जर प्रदूषण वाढत असेल, अकाळी पाऊस पडत असेल, थंडी वाढत असेल, तर आपल्याला कोरोनापासून जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर घरातून कारण नसताना बाहेर न पडणं, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क पाळणं, हात स्वच्छ धुणं, या पलीकडे कुठलाही उपाय नाही. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की यामध्ये प्रदूषण वाढणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की जे आज भारतामध्ये आपल्याकडं किंवा विशेषतः मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये अनियंत्रित वाहनांची संख्या, त्याचं तुम्ही PUC कंट्रोल केलं जातं. तुम्ही पाहिलं कधी PUC कंट्रोल हे खरंच केलं जातं का? त्याच्यातून प्रचंड धूर बाहेर असतो, सरकारी असतील किंवा खासगी वाहनं असतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी स्लम्समध्ये कचरा जाळला जातो, टायर जाळले जातात, हेही आपण पाहत असतो. आजूबाजूला
ह्या डिसेंबरमध्ये राब केला जातो शेती किंवा शेतीच्या याच्यामध्ये पुढच्या पिकांसाठी ते डोंगर पेटवले जातात, या सगळ्याचा परिणाम प्रदूषणावर होतो. डॉक्टर बोंडवे, एका बाजूला तुम्ही परिणामांच्या बाबतीत सांगता आहात, दुसऱ्या बाजूला कारणांच्या बाबतही सांगता आहात. मधला मार्ग काय? म्हणजे प्रदूषण रोखणं हा एक विषय जर सुरू केला तर तो मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे तो बऱ्यापैकी विस्तारलेला विषय आहे. वैयक्तिक पातळीवर मी माझं वाहन विनाकारण बाहेर नेणार नाही. माझ्या वाहनाची मी पूर्णपणे तपासणी करून घेईन आणि कोरोनापासून प्रतिबंध करायला हे आपले 3 जे उपाय आहेत ते पाळेन. पण व्यापक स्वरूपात या प्रदूषणाच्या मूळ कारणाचं जर सरकारी पातळीवर आणि देश पातळीवर जर उपाय केले गेले नाहीत तर ही वरवरची मलमपट्टी, मग शेतकऱ्यांना मदत करा, विमा काढा, हे सगळे वरवरची मलमपट्टी. ज्या गोष्टींमुळे ह्या विजयराव जावंदी यांना चर्चेत या निमित्तानं घेऊयात. विजयराव जावंदी यांना एक पुढचा प्रश्न पटकन. विजयराव, ज्या वेळेला पेट्रोल आणि तत्सम इंधनांवरचे खर्च कमी होतात त्यावेळेला मग अर्थव्यवस्था खुंटली आहे अशी चर्चा सुरू होते. हे अशा प्रकारचं व्यस्त तर्काचं प्रमाणच मला वाटतं जास्त चिंताजनक आहे. नाही, बिलकुल. तुम्ही बघा, मगाशी मी तेच म्हटलं होतं की आपण पर कॅपिटा एनर्जी जास्त वापरायला लागतो, कारण विकासाची परिभाषा जी आहे, डॉक्टर साहेब जे बोलतात ते बरोबर आहे. विकासाची जी परिभाषा आहे, पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ एनर्जी मोर, यू आर मोर डेव्हलप्ड, हीच विकासाची परिभाषा फार चुकीची आहे. आणि म्हणूनच गांधींनी असं म्हटलं होतं की नेचर कॅन सॅटिस्फाय युअर नीड बट नॉट युअर ग्रीड. निसर्ग तुमच्या गरजा पुरवू शकतो पण तुमची हाव नाही पुरवू शकत. आपण हावरट झालेलो आहोत सध्या. मला असं वाटतंय, मी अनेकदा ही मागणी करतो आहे की कर्ज घ्या आणि कार विकत घ्या, कर्ज घ्या स्कूटर विकत घ्या, कर्ज घ्या एसी विकत घ्या, कर्ज घ्या फ्रीज विकत घ्या. अहो, शेतकऱ्याला विहीर खोदायला कर्ज मिळत नाही, पण मोटरसायकल घ्यायची असेल तर 7-12 दिल्याबरोबर त्याच्या दारावर मोटरसायकल येऊन उभी राहते. आणि हे आमच्या वर्धेच्या खासदार रामदास तडस यांना एका पर्यावरण दिनानिमित्तच मी त्या सभेमध्ये त्यांच्यासमोर भाषण केलं होतं. काँग्रेसच्या जमान्यात हे धोरण होतं, पण तुम्ही बदलावा ना हे धोरण की शेतकऱ्याला विहिरी करता कर्ज मिळेल पण मोटरसायकल करता कर्ज नाही मिळणार. पण मला काय वाटतं, सगळं उद्योगपतींकरता चाललेलं असतं आमच्या देशामध्ये. आम्ही पहा ना, कर्ज घ्या आणि वस्तू विकत घ्या म्हणून हे सगळ्या इंडस्ट्री वाढलेल्या आहेत. ठीक, जरा नुसतं एवढं मागे घ्या बरं, पाहतो मग ही इंडस्ट्री कशी चालते. तर अगदी विजयराव, या निमित्तानं विकासाच्या संकल्पना काय आणि त्या कशा असाव्यात याच्यावर चर्चा करू शकतो आपण. एक छोटी विश्रांती गरजेची आहे. पटकन आपण लक्षवेधी ती घेऊयात आणि पुढच्या भागासाठी परत येऊयात. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत अनिल बोंडे आहेत, विजय जावंदी आहेत, नाना आकरे आहेत आणि डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत. डॉक्टर अनिल बोंडे यांच्यापासून चर्चेच्या या फेरीची सुरुवात आपल्याला करायची आहे. डॉक्टर बोंडे साहेब, कृषी विषयक आव्हानांचा मुकाबला शेतकरी कसा करणार हा प्रश्न चर्चेला घ्यायचा आहे. पण तत्पूर्वी निकटच्या काळात तुमच्या लेखी कोणती आव्हानं अशी आहेत शेतकऱ्यासमोर जी या लहरी हवामान आणि त्याचबरोबर परिस्थिती, पावसाची परिस्थिती याच्याही पेक्षा आणखीन जास्त चिंताजनक असू शकतील? नाही, दोन्ही गोष्टी आहेत. त्यासाठी आपले मंत्री नितीनजी गडकरी जे सांगतात ते पण ऐकायला पाहिजे, कारण विकास थांबणार नाहीये, एनर्जी कन्झम्पशनही थांबणार नाहीये. मग शेतकरीच जर ही एनर्जी प्रोड्यूस करू शकत असेल, बायो इथेनॉलच्या माध्यमातून, कॉम्पॅक्ट नॅचरल गॅसच्या माध्यमातून किंवा म्हणजे या वनस्पतीपासून तेल एक्स्ट्रॅक्ट करण्याच्या माध्यमातून, म्हणजे वनस्पतीपासून डिझेल जर निर्माण झालं तर प्रदूषण. डॉक्टर बोंडेंचा संपर्क तुटतोय. त्यांनी एक विषय सुरू केला, अर्थात त्यांनी तो विषय मांडला असा सुरुवातीच्या काळात की प्रदूषण हा विषय जरी गंभीर असला तरी पण ज्या पद्धतीनं ऊर्जेची वापराची स्थिती राहणार आहे ती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. नाना आकरे, आपल्याकडे काही पर्याय आहेत का? ऊर्जेची स्थिती म्हणजे ऊर्जेच्या वापराची स्थिती कायम राहत भविष्यामध्ये शेतीमाल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याची परिस्थितीही सुधारता यावी.
काय आहे की शेतकरी हा स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारचे प्रयोग करत आलाय. सध्या जिथपर्यंत हा शेतकरी ह्याच्यात तेलबिया किंवा काही फ्युएल ज्याच्यातून निर्माण होतं, असं तेलबिया म्हणजे खाद्यतेलासाठी म्हटलं मी, आत्मनिर्भर होण्यासाठी, आणि या सगळ्या बाबतीमध्ये असे पदार्थ स्वतःच्या शेतपिकामध्ये परिवर्तन करून निर्माण करण्याच्या मनस्थिती देत नाही, तिथपर्यंत परिवर्तन होणं कठीण आहे. अजूनही पारंपरिक पिकाच्या बाहेर बहुसंख्य शेतकरी यायला तयार नाही आहे. त्याचा विश्वासच राहिलेला नाही आहे. सिस्टीम बदलण्याकडे आणि आम्ही किसान संघटनेचे लोक सुद्धा फार प्रयोगशील कास्तकाराचा सन्मान करणे, त्यांनी म्हटलेल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करणे आणि जे त्याच्यामधले चांगले प्रयोग आहेत याचा प्रचार करणे आम्ही अवश्य करत असतो. परंतु बहुसंख्य कास्तकार या सगळ्या परिवर्तनासाठी काही तयार नाही आहे. ही एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे, ही लॉंग टर्म आहे, ही होईल आणि कालांतराने आपण होऊ. आता मला एक मुद्दा अजून या अनुषंगाने नाना आकरे, मला एक मगाशी थोड्या वेळापूर्वी संपर्क तुटल्यामुळे अनिल बोंडे जे म्हणणं मांडत होते तेवढं एकदा पूर्ण करून घेऊयात आणि त्याच निमित्तानं विजयराव जावंदे यांचंही म्हणणं ऐकूयात. अनिल बोंडे, आपण असं म्हणत होतात की एनर्जी कन्झम्पशन, ऊर्जेचा वापर काही कमी होणार नाहीये, शेतकऱ्यांनी पर्यायी काही मार्गही उत्पन्नाचे शोधायला हवेत, असं आपल्याला सुचवायचं होतं की वेगळा कुठला मुद्दा होता? नाही, आपले मंत्री जे आहेत नितीनजी गडकरी, त्यांनी अतिशय चांगला उपाय सुचवला आहे की बायो इथेनॉल प्रोडक्शन करता येतं. आता जसं ऊसाच्या मळीपासनं किंवा बी हेवी ऊसाच्या रसापासनं बायो इथेनॉल करता येतं. आता केंद्र सरकारने 50% पेट्रोलमध्ये बायो इथेनॉलचा वापर अलाउड केलेला आहे आणि शेतकऱ्यालाही त्याच्यामुळे ऊसाच्या शेतकऱ्याला भाव जास्त मिळतोय आणि त्यासोबतच जे प्रदूषण होतं पेट्रोलमुळं, डिझेलमुळं, ते सुद्धा कमी होणार आहे. त्याशिवाय नेपियन ग्रास आहे किंवा बाकीचे वनस्पती आहे ज्या माध्यमातून बायोडिझेल निर्माण करता येतं आणि बायोडिझेल किंवा सीएनजी, कॉम्पॅक्ट नॅचरल गॅस, लिक्विड गॅस हा वनस्पतीपासून शेतकऱ्याला निर्माण करता आला तर शेतकऱ्याला ती कॅश क्रॉप त्याच्या पदरामध्ये पडू शकतं. म्हणजे अन्नधान्य पिकवण्यासोबतच एनर्जी त्याला पिकवता आली पाहिजे, हे नितीनजी गडकरी यांनी वारंवार सांगितलेलं आहे. विजयरावांची भूमिका यावर काय आहे एकदा ती ऐकणार आहोत. विजयराव जावंदिया, इतक्या सहज कृषी पॅटर्न म्हणजे तुम्ही शेतीचा जो तुमचा ठरलेला पद्धत, तुमची जी पद्धत आहे ती बदलणं इतक्या सहज शक्य आहे? नाही बघा, हे जे सांगतात आहेत की आणि नितीन गडकरीजी जे बोलतात आहेत ना, ते इकॉनॉमिकल फिजिबल नाही आहे अजूनही. हा, पर्यायी इंधन तयार होऊ शकतं, पण आता ऊसापासून जे इथेनॉल तयार होतं त्याला 60 रुपये लिटरची हमी दिली जाते. आता 60 रुपये लिटर आपण एक इथेनॉल घेणार हमी किमतीत. आता भांडण सगळं एमएसपीच तर सुरू आहे ना. आणि दुसरं, 1 लिटर डिझेल पासून जेवढी ऊर्जा मिळते तेवढ्या ऊर्जेकरता 1.5 लिटर इथेनॉल लागतं. म्हणजे 90 रुपये लिटर डिझेल झालं. पण आज तर जगाच्या भावात 40 रुपये लिटर डिझेल आहे. टॅक्सेस 40 रुपये आहे म्हणून त्या 80 रुपयाला पडतं. कालच नितीन गडकरींचा इंडियन एक्सप्रेसमध्ये इंटरव्ह्यू आला, त्याच्यामध्ये ते म्हणतात की 1 टन तांदळापासून 460 लिटर काहीतरी डिझेल मिळू शकतं. म्हणजे 1 क्विंटल तांदळापासून 46 लिटर, म्हणजे काय झालं, इथेनॉल 46 लिटर म्हणजे 30 लिटर डिझेल झालं. आता 1 क्विंटल तांदळाची किंमत किती, 2500 रुपये कमीत कमी. मग त्याच्यावरचा प्रक्रियेचा खर्च म्हणजे 100 रुपये लिटरचं इथेनॉल हे आज इकॉनॉमिकली फिजिबल आहे का हो? निश्चित याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित करतो. अनिल बोंडेजी, याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. कदाचित अनिल बोंडे यांच्यापर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचता येत नाहीये असं दिसतंय. आवाज येतोय. बोला. आपण जे पर्याय सुचवता, माझं म्हणणं आहे की पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि शेतकऱ्याचं उत्पन्न करण्यासाठी आपल्याला हे प्रयोग निश्चितपणे करावे लागतील. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये बी हेवीचे कारखाने मोठ्या प्रमाणात होतात आहे. आज शुगर इंडस्ट्री सर्व्हाइव्ह होतात आहे. अगोदर दारूवर सर्व्हाइव्ह व्हायची, आता इथेनॉलवर सर्व्हाइव्ह होतात आहे. अगोदर पेट्रोल कंपन्या इथेनॉल मिक्सिंग साठी नकार देत होत्या. दारूवर सबसिडी द्यावी लागत नव्हती. पंतप्रधान अरे शेतकऱ्याला वाचवण्यासाठी करावंच लागणार आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं पेट्रोलमध्ये जेवढा कार्बन डायऑक्साईड इमिट होतो, कार्बन मोनॉक्साईड इमिशन होतं, ते सगळं बायो इथेनॉल जर असलं तर ते आपल्याला थांबवता येतं ना.
म्हणजे डॉक्टर भोंडवेंची जी चिंता आहे की धूळ आणि सबसिडी कार्बन द्यायला तयार आहात का? मोनॉक्साईड ही एवढी डॉक्टर अनिल बोंडे, आपण वारंवार जरी सबसिडीची भूमिका घेत असाल तरी पण आपण असे अनेक आंतरराष्ट्रीय करार करून ठेवलेले आहेत की ज्यामध्ये सबसिडी देता येणं शक्य नाही. सबसिडी कमी करा म्हणून जगाचा आपल्यावर दबाव आहे आणि आपण त्याच्यात सह्या करून बसलेलो आहोत. गॅटचा करार आपल्याला आठवत असेल. एवढे कारखाने आहेत, या प्रत्येक कारखान्याचं ट्री क्रेडिट आपण घेतो, यांचा पर्यावरणाचे चार्जेस घेतो. एक मिनिट. हे सगळं शेतकऱ्यांपर्यंत होय, जाऊ द्या. विजयराव संधी देतो, हे एक सगळं मिनिट. शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या. ही सबसिडी शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या. म्हणजे शेतकरीच पर्यावरण वाचू शकतो. एवढे लक्षात ठेवा, शेतकरी पर्यावरण वाचू शकतो. डॉक्टर बोंडेजी, मला वाटतं या सगळ्या भावनिक मुद्द्यांकडून आपल्याला बाजाराच्या व्यावहारिक मुद्द्यांकडेही यायला हवं. हो, निश्चितपणे आज त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जास्त आहे, कारण मशिनरी नवीन आहेत, परंतु त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्याची एनर्जी गिव्हिंग जे आहे, जे इक्वॅलन्स जे आहे डिझेलच्या सोबत, ते डेफिनेटली इम्प्रूव्ह होणार आहे. आपण एकदा विजयरावांचा तर्क ऐकू. ते आपल्या मुद्द्याला प्रतिवाद करताना दिसत आहेत. विजयराव, आपली वेळ सुरू होतीये. अरे बघा, हे प्रयोग अमेरिकेमध्ये झालेले आहेत. जेव्हा $150 प्रति बॅरल क्रूड ऑइलचा भाव झाला होता तेव्हा, आणि तेव्हा त्यांनी मक्यापासून इथेनॉल तयार करायला सुरुवात केली होती. पण जसे $150 प्रति बॅरलचे भाव कमी झालेत, त्यांनी ते बंद करून टाकलं. आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या अमेरिकेचा एक अहवाल आहे, आणि त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की हे इकॉनॉमिकल फिजिबल नाहीये. आज एक पीक उभं करण्याकरता किती लिटर डिझेल एनर्जी लागते, आणि ते पीक उसाचं म्हणा, मक्याचं म्हणा, तांदळाचं म्हणा, ते उभं केलं आणि त्यातनं किती लिटरची डिझेलची एनर्जी आपल्याला मिळणार आहे. 100 लिटर डिझेलची एनर्जी लागणार असेल 1 एकराला, आणि 90 लिटर डिझेलची एनर्जी मिळणार असेल, तर हे इकॉनॉमिकल फिजिबल कसं होणार आहे हो? म्हणजे मला काय वाटतंय की ज्या दिवशी सगळं पेट्रोल डिझेल संपून जाईल, त्या दिवशी सूर्य ऊर्जेला कन्व्हर्ट करण्याकरता हा पर्याय होईल. पण त्याच्याकरता शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतनं मदत करावी लागेल. आज आम्ही सरकारच्या तिजोरीतनं मदत करायला तयारच नाही आहे हो. आणि 40 रुपये लिटरचं डिझेल असताना 100 रुपये लिटरचं इथेनॉल. आरोग्य विश्लेषक म्हणून डॉक्टर भोंडवेंना बोलण्याची संधी देतो. विजयराव, 1 मिनिट. डॉक्टर भोंडवे बोलतायत. मला डॉक्टर अविनाश भोंडवेंना विचारायचंय की अशा प्रकारच्या अव्यवहार्य आणि व्यवहार्यतेच्या वादात प्रदूषण टप्प्याटप्प्याने वाढतच जाताना दिसणार आहे, आणि मग माणसाच्या तब्येतीची चिंता अधिक गहरी होणार आहे. हो, निश्चित होणार आहे, नाही होत चाललेली आहे. आपण जर पाहिलं तर आता सध्याच्या दिवसामध्ये हे जे काही प्रदूषण वाढत चाललेलं आहे, विशेषतः वाहनांमुळे जे चाललेलं आहे, कार्बन मोनॉक्साईड किंवा इतर जे काही लेड असतं त्याच्यामध्ये, याच्यामुळं श्वसनाचे आजार वाढत चाललेत. लहान मुलं जी शाळेत जातात त्यांच्यामध्ये श्वसनाचे आजार वाढत चाललेत. एवढंच नव्हे तर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत शहरांमधल्या आणि दाट लोकवस्तीतल्या, त्यांच्यावरही, त्यांच्या गर्भावर आणि त्यांच्यावरही याचे परिणाम दिसून येतात. आणि याच्यामुळं अनेक आजार, म्हणजे खोकला किंवा दमा हे तर झालेच, पण हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार हेही वाढत चालले आहेत. मला असं वाटतं की आपण जे डिझेल, बायोडिझेल किंवा इथेनॉल हे जे म्हणतोय, हे सुद्धा शेवटी इंधनच आहेत. यामध्ये आता येत्या काही काळात इलेक्ट्रिक ऑपरेटेड किंवा सोलर एनर्जी ऑपरेटेड वाहनांचा जो वापर करण्याचा जो विचार चालू आहे किंवा काही आलेला आहे, हा जास्ती चांगला पर्याय ठरेल. त्याच्यामुळे पुढच्या दृष्टीने अशा प्रकारे आपल्याला संशोधनं केली पाहिजेत की आपल्या गरजा ह्या नैसर्गिक ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये प्रदूषण होणार नाही, अशा पद्धतीने इलेक्ट्रिकच्या वापराने किंवा सोलर एनर्जीच्या वापराने किंवा अन्य ज्याला पर्यायी इंधन स्रोत म्हणतो आपण, त्यांनी करावं असं. नाना आकरेंकडे जाऊयात. नानासाहेब, कितपत सहज शेतकरी त्याच्या कृषीची पद्धत बदलायला तयार असतो? एखाद्या गोष्टीचा विश्वास वाटायला लागला की तो परिवर्तनाची मानसिकता ठेवतो. आपण प्रसादजी फक्त एकाच गोष्टीचा पर्यावरण म्हणून विचार केलाय, तो म्हणजे हवा. दुसरा आहे पाणी, तिसरा आहे जमीन. या पाणी आणि जमीन याचाही आजच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, कारण हे दोन्ही घटक हे सुद्धा प्रदूषित होत चाललेले आहे. जमीन सुद्धा रासायनिक खतांमुळे, आणि पाणी सुद्धा आपण विभिन्न प्रकारचे स्ट्रॉंग
औषधं मारतो, त्याच्यावरचं रसायनं मारतो, त्याच्यामुळे सुद्धा पाणी आणि जमीन ही प्रदूषित होत चालली आहे आणि हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. माझं म्हणणं असं आहे, याचाही गंभीरपणे विचार केला पाहिजे, कारण मानवाच्या आरोग्यावरती याचा सुद्धा विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे जसं तुम्ही श्वसनाचं अस्थमाशी जोडलं नातं, या सगळ्या गोष्टीचा कॅन्सर सारख्या भयानक रोगांशी जोडलेला आहे. म्हणूनच किसान संघाने HTBT ह्या कापसाच्या ज्या प्रतिबंधित जात आहे, जो चोरट्या मार्गाने पेरला गेला होता, त्याच्याविषयी आम्ही आंदोलन छेडलं. सरकारची आमचं खूप मोठं टक्कर झालेली आहे. मला हे म्हणायचं आहे, याचं उत्तर जैविक शेती आहे आणि ती भारतीय पद्धतीने, जुन्या पद्धतीने आपण जैविक शेतीकडे वळलो. आता शेतकरी वळू लागलेले आहेत की मरणाची भीती प्रत्येकाला आहे. पण नानासाहेब, त्या जैविक शेतीच्या बाबतीतही दोन आक्षेप आहेत. एक, त्याच्यातलं उत्पादन कितपत वेगाने उपलब्ध होतं आणि दुसरं, त्याच्यासाठीचा उत्पादन खर्च. मला वाटतं या निमित्तानं विजयराव जावंदी यांना आपण एक बोलण्याची संधी द्यावी. विजयराव, जैविक शेतीच्या बद्दलचे हे आक्षेप कितपत मान्य करायचे? कारण लहरी हवामान हे शेतकऱ्याच्या साठीचं आव्हान असताना जैविक शेतीचा पर्याय तितपत सहज साध्य आहे का? नाही, मला काय वाटतं, जैविक शेती आमचे बापदादा तेच करायचे ना. 1970ला मी शेती सुरू केली तेव्हा माझ्याजवळ फवारा पंप सुद्धा नव्हता आणि रासायनिक खताचा वापर नगण्य असा होता. आजकाल शेतकरी असा प्रश्न विचारतो की तुम्ही आम्हाला रासायनिक शेती करायला लावली, मग आता तुम्ही म्हणता जैविक शेतीवर जा, तर तेव्हा तुम्ही खरं बोलत होता की आता तुम्ही खरं बोलतात? मला असं वाटतं की अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीची गोष्ट व्हायला पाहिजे आणि ती होत नाहीये. आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला, आपण निसर्ग म्हणतो, आपण पर्यावरण म्हणतो. मी नितीन गडकरी साहेबांचं नाव घेतलं यांनी म्हणून मी नितीन गडकरींचा उल्लेख करतो की नितीन गडकरी जेव्हा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की कोरडवाहू शेतीचा प्रश्न तुम्ही राष्ट्रीय स्तरावर घ्या, कारण कोरडवाहू शेती ही सगळ्यात आज धोक्यात आहे. आज तुम्हाला सांगतो, आपण ग्रीन एनर्जी म्हणतो, पण पावसाच्या पाण्यावर जो शेती करतो याच्यासारखं ग्रीन पाणी आणि ग्रीन एनर्जी काय असू शकते हो? कोरडवाहू शेती नफ्याची करा ना. त्याच्याकरता जेवढी सबसिडी देता येईल तेवढी सबसिडी द्या. आपोआप सगळ्या गोष्टींचे कोरडवाहू शेतकरी रासायनिक खते कमी वापरेल, कीटकनाशकही कमी वापरेल, त्याला जनावरं पोसण्याकरता सबसिडी द्या, त्याच्याजवळ बायोमास येईल. ज्वारीच्या पिकाकरता मी केव्हापासून सबसिडी मागतोय. ज्वारीचं पीक हे विदर्भात डॉक्टर बोंडे साहेब कृपा करून दिल्लीला हा माझा विषय घेऊन जा की कमीत कमी ज्वारीच्या पिकाकरता मनरेगामधनं पेरणीपासून कापणीपर्यंतची कामं करून देण्याचा निर्णय घ्या. विदर्भातली 40% ज्वारी बाद झालेली आहे. डॉक्टर बोंडे, कोरडवाहू शेतीच्या बरोबरच ज्वारीच्या संदर्भातला एक प्रस्ताव आपल्याकडे आहे. तुम्हाला वैयक्तिकरित्या कितपत शक्य वाटतंय ते? नाही, विजयजी म्हणतात ते अतिशय योग्य आहे, कारण की रासायनिक खतासाठी आपण कारखान्यांना सबसिडी देतो, इरिगेशनसाठी इलेक्ट्रिक वरची सबसिडी देतो, पाण्यासाठी सबसिडी देतो. मग कोरडवाहूसाठी किंवा जे जैविक वापरतात आहे, गाय ठेवतात आहे, झाडं लावतात आहे, तर हे पर्यावरण पूरक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा शेतकऱ्याला डायरेक्ट कॅशमध्ये सबसिडी देणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि मी आपल्याला विचारलं होतं की आपण वारंवार सबसिडीवर भर देताय. अनेक आंतरराष्ट्रीय करारांच्या माध्यमातून आपल्याला ते खरंच शक्य आहे का? उलट सबसिडी कमी करा असा आंतरराष्ट्रीय दबाव आहे भारतावर. शक्य आहे. हॅलो, नाही शक्य आहे जी. विजयराव एक ऐकतो आपलं. विजयराव आपलं ऐकतो. एकदा डॉक्टर बोंडेंकडून उत्तर येऊ द्या. हा, हॅलो, बोला डॉक्टर बोंडे. आपण म्हणूनच मोदीजींनी त्यामधला मध्यम मार्ग काढला, PM किसान सन्मान योजना. आता ती जरी ढोबळ मनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये 3 वेळा म्हणजे 6,000च मिळत असेल, तरी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे इव्हॉल्व्ह होणं आवश्यक आहे. आणि विशेषतः जे कोरडवाहू शेतकरी आहे त्या कोरडवाहू शेतकऱ्यांना मनरेगामध्ये जसं विजयजी सांगतात आहे, या सगळ्या गोष्टीचा वारंवार पाठपुरावा करून त्या करून घेणं अतिशय आवश्यक आहे. मी सुद्धा या मताचा आहे की कोरडवाहू शेतकरी असेल किंवा जैविक असेल त्यांना विशेष सहाय्य केल्या गेलं पाहिजे. कारण त्या पिकाची इम्युनिटी सुद्धा कमी होते. म्हणजे आम्ही पाहिलं. हॅलो, हो, अगदी थोड्याच वेळापूर्वी पाणी, जमीन या दोन्ही गोष्टींच्या प्रदूषणाची चिंता पण आपल्या कार्यक्रमात व्यक्त झाली. सबसिडीचा जो मुद्दा तुम्ही मांडता आहात त्याला विजयराव पूरक काही माहिती देऊ इच्छित आहेत. विजयराव, आपण बोलणार आहात.
नाही बघा, WTOच्या याच्यामध्ये सुद्धा अशी सबसिडी देता येईल, कारण ही पर्यावरणाकरता जर असेल तर त्याला ग्रीन बॉक्स मध्ये टाकता येईल. पण आपल्या जुन्या सरकारने चुका केलेल्या आहेत, अजून हे नवीन सरकार काही ते बदलवत नाही आहे. पण मी इथे सांगतो की डॉक्टर स्वामीनाथन यांनी फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये, ज्याचं नाव आज सगळीकडे घेतलं जात आहे की स्वामीनाथन आयोग लागू करा, स्वामीनाथन लागू करा, त्यांनी सरकारला असं म्हटलेलं आहे, असं सुचवलेलं आहे की भारत सरकारने जगातल्या गरीब देशांचं नेतृत्व करावं आणि WTO मध्ये जसं ग्रीन बॉक्स ब्ल्यू बॉक्स आहे तशी लाईव्हलीहूड बॉक्सची मागणी करावी आणि त्या लाईव्हलीहूड बॉक्समध्ये इथल्या शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची तरतूद करावी. त्याच्या माध्यमातून दिला जाऊ शकतं ना. प्रश्न कसा आहे हो, पॉलिटिकल विल पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचं आणि त्याच्याकरता तिजोरी उघडी करण्याची. मी पुन्हा इथे सांगतो प्रसादजी, अहो ट्रम्पनी चीनशी व्यापार युद्ध सुरू केलं. पहिल्या वर्षी $12 बिलियन, दुसऱ्या वर्षी $16 बिलियन, नंतर या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर $19 बिलियन सबसिडी दिली ना. आणि त्यांनी प्रेसिडेंटच्या निवडणुकीत ही सगळी भाषणं केलेली आहेत. आम्ही काय देतोय 3 कायदे, यांनी काय होणार आहे, सरकारची तिजोरी शेतकऱ्यांच्यासाठी उभी करावी, जशी वेतन आयोगाकरता करता, जशी उद्योगपतींकरता करता, जशी अर्बन सबसिडी करता. विजयराव, वेळेची मर्यादा आहे, मी थांबवतोय आपल्याला. विजयराव, वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला थांबवतोय. नाना आखरे आपल्या शेजारी बसलेत, त्यांनाही काही मुद्दे मांडायचे आहेत. नाना आखरे, वेळेची मर्यादा आहे हे कृपया लक्षात घ्यावं आणि 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याला मला देता येणार नाहीये. विजयरावनी जसा विषय मांडला तसं भारतीय किसान संघाने शेतीसाठी स्वतंत्र कृषी बजेट असलं पाहिजे आणि त्या बाबतीत प्रत्येक गोष्टीसाठी निधी राखून ठेवला पाहिजे. या पद्धतीचा आपण किसान संघाने निवेदन भारत सरकारला पुष्कळ आधी दिलेलं आहे. रेल्वेचं पूर्वी जसं बजेट असायचं तसं या ठिकाणी या देशात बहुसंख्य व्यवसाय शेती करणारा शेतकरी आहे, त्याच्यासाठी बजेट का असू नये. बरोबर. हे बजेट जर झालं तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रोव्हिजन भारत सरकार करेल. म्हणजेच विजयभाऊचं म्हणणं जे आहे तिजोरीचे दरवाजे उघडे करा, हा त्याचाच दुसरा व्यवहारी भाग आहे. हे सगळं भारत सरकारने गंभीरपणे घेतलाय. ठीक आहे. थोडक्यात काय तर या सगळ्या सूचना आणि कोरोनाच्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये ते टॉप असो किंवा व्हेजिटेबल असो किंवा पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असो, त्यामध्ये ही सबसिडी सगळी इन्क्लूड आहे. म्हणजे सहदापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत. आणि म्हणून त्या गोष्टी पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. प्रसाद, ठीक आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथेच थांबतोय. लक्षवेधीमध्ये तुर्तास वेळ थांबण्याची झाल्यानं आपण विषय आटोपता घेतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.